मागील रविवारी पहिने व भावली येथील धबधब्यावर मद्यपींनी पर्यटकांना त्रास देऊन हुल्लडबाजी केली होती। या ठिकाणी धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना देखील त्रास देण्याच्या घटना घडल्या। भावली सारख्या मोठ्या धबधब्यावर हे हुल्लडबाज सर्रासपणे मस्ती करताना दिसत होते। आपण बघत आहोत मागील रविवारचे भावली धरणावरील हे दृश्य। मात्र आता पोलिसांनी या रविवारपासून कडक बंदोबस्त केला असून शनिवार रविवार या धबधब्यावर जाण्यास बंदी केली आहे। तसेच पहिने या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना येथे मद्यपी हुल्लडबाज त्रास देत असल्यामुळे त्या ठिकाणी वाडीवरे त्र्यंबकेश्वर पोलिसांनी 90 जणांवर कारवाई केली तर 73,000चा दंड देखील वसूल केलाय आणि मद्यपी आणि हुल्लडबाजांवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली। वाडीवरेच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव तर भावली धरणावर पोलीस निरीक्षक तरस यांनी कारवाई केली। यापुढे देखील पर्यटन स्थळांवर हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचं पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी सांगितलंय। त्याच्यामध्ये माझा जो हे आहे फीडबॅक आहे, पहिने परिसरामध्ये आपण खूप हॉटेल्स दारू विक्री होणार नाही यासाठी याच्यामध्ये स्ट्रिक्ट आपण इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, त्यांनी कारवाई सुद्धा केलेली आहे। त्या ठिकाणी 1-2 ठिकाणी असं आहे की ते हॉटेल नाही आहे, तिथे ते हे करतात, तिथे मटण आणून देतात आणि ते बनवतात। ते सुद्धा काही ठिकाण आपण आता बंद केलेले आहेत, तिथे जाऊन मटण आणून देणार, ते बनवणार, तोपर्यंत एक बाजूला त्या ठिकाणी अशी सुद्धा ठिकाणं त्या ठिकाणी आहेत पहिने परिसरात, ते सुद्धा आपण बंद केलेले आहेत। त्यामुळे आपण आता पर्यटन स्थळावर जाताना कोणत्याही प्रकारची मस्ती करू नये, अन्यथा आपल्यावर पोलिसांची नजर असेल। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक।